हॅलो ब्युटिफुल पीपल, नमस्कार. मी पूजा आणि आज आपण अजून एकदा शॉर्ट कुर्ती बनवतोय. हे फ्लेअरचं फॅब्रिक मी वेगळं कट करून ठेवते बिकॉज आपल्याकडे खूप कमी कापड आहे. फक्त 2 मीटरचं कापड आहे आपल्याकडे, तर त्याच्यामध्ये आपल्याला सगळं बसवायचं आहे. हे जे आहे ते लायनिंग फॅब्रिक आहे, त्याच्यावरती माझं पॅटर्न कट करून घेते. मी नॉर्मल बॉडी पॅटर्न यूज केला आहे. बस याच्यामध्ये मी अप्पर बॉडी विथ शोल्डर कट नाही केला आहे. लायनिंग फॅब्रिकच्या पॅटर्नच्या हेल्पने मी हे मेन फॅब्रिक कट केलं आहे. मेन फॅब्रिकचं जे फ्रंट पार्ट आहे ते थोडं स्ट्रिप पॅटर्नमध्ये कट केलं आहे मी. तुम्ही बघू शकता, इथे खूप छान दिसतं आहे. आणि हे आहे ते बॅक पॅटर्न आहे विथ लायनिंग फॅब्रिक. याला आपण स्टिचिंग करून घेणार आहोत. हे आपले पार्ट्स रेडी आहेत, फक्त आता त्यांना अटॅच करायचं आहे. हा आहे तो फ्रंट घेर आहे आपल्या कुर्तीचा. टॉप पार्टला आपण एक वेस्ट बँड अटॅच करणार आहोत, जे की इथे त्याचा पॅटर्न रेडी आहे. याला आपण अटॅच करून घेऊयात. आपल्याकडे फॅब्रिक खूप कमी असल्यामुळे मी शुअर नाही आहे जे आपण स्केच बनवलं आहे सेम तसंच कुर्ती बनेल आपल्याकडून, बट आय विल ट्राय माय बेस्ट. इथे लगेचच आपण टॉप स्टिचिंगसुद्धा करणार आहोत. टॉप स्टिचिंग थोडं सांभाळून करायचं असतं बिकॉज जे आतमधलं लायनिंग फॅब्रिक आहे प्लस वरती जे डिझाईन आहे ती प्रॉपर आणि नीट दिसली पाहिजे. यानंतर आपण हे फ्लेअर अटॅच करून घेऊयात. असं आपलं फ्रंट पार्ट रेडी झालं आहे. आता आपण स्लीव्सकडे वळूयात. इथे आपल्याला दिसतं आहे की आपल्याकडे खूप कमी फॅब्रिक उरलं आहे आणि आपल्याला त्याच्यामध्ये सुद्धा पफ स्लीव्स बनवायचे आहेत. तर आपल्याला पफ स्लीव्सना माहितीच आहे तुम्हाला की जास्त फॅब्रिक लागतं आपल्याला. सो इथे मी जसं ठरवलं होतं की डायरेक्ट स्लीव्ज अटॅच करणार टॉपमध्ये, बट असं काही झालं नाही आहे. सो मी वेगळं शोल्डर स्ट्रॅप बनवलं आहे त्यासाठी, त्याच्यामुळे कवरअप होऊ शकतं. आपल्या स्लीव्सचं पॅटर्न आपण कट करून घेतलं आहे. आता आपण शोल्डर स्ट्रॅप कट करूयात. इथे मी 12 सेंटीमीटरचे स्ट्रॅप कट करते आहे विथ 4 सेंटीमीटर विथ. यांना आपण स्टिच करून घेणार आणि फ्लिप करणार. हे आहे ते मागे ज्या आपल्या नॉट येणार आहेत त्याचं पॅटर्न आहे. मी आधी थोडं अशा ब्रॉड शेपमध्ये स्ट्रॅप बनवला होता, बट मला नंतर कळालं जेव्हा मी त्या ड्रेसला अटॅच केला माझ्या, तर ते तेवढं खास दिसत नव्हत्या. सो मी नंतर विचार केलं की नॉर्मल आणि स्ट्रेटच लावूयात. सो हे जे पॅटर्न आहे ते नॉर्मल आणि सिम्पल स्ट्रॅपचं आहे. अशा मी 4 सेंटीमीटरच्या 2 स्ट्रॅप कट केल्यात आणि त्याला शिलाई देऊन फ्लिप करून अटॅच करून घेतलं. आणि हां, जे मी स्ट्रॅपसाठी फॅब्रिक यूज केलं आहे ते मी नवीन वेगळं फॅब्रिक यूज केलं आहे, कारण आपल्याकडे साडीचं फॅब्रिक कमी होतं. आणि या सिम्पल स्ट्रॅप खूप परफेक्टली अटॅच झाला. इथे मी आता बॅक पॅटर्न जॉईंट करते आहे. याला आपण स्टिच करून घेऊयात. हे जे आहे ते मी बॅक फ्लेअर रेडी करते आहे. बॅक फ्लेअरला आपण इलास्टिक लावणार आहोत, कारण जे आपलं बॅकचं नेक आहे ते थोडं डिफरंट आहे. स्केचमध्ये तुम्हाला दिसतच असेल.
जे बॅगचं पॅटर्न आहे त्याच्यामध्ये वेस्ट बँडसोबत आपण वेगळी नॉट अटॅच केली आहे आणि जे आपलं बॅक फ्लेअर आहे ते वेस्टला जॉईंट नाही आहे, तर मग त्यासाठी आपण इलास्टिक इन्सर्ट करणार आहोत ते प्रॉपर बसण्यासाठी. मागे इथे मी पिन्स लावून घेते आणि त्याच्यानंतर वरून आपण स्टिच करणार. वेस्ट मेजरमेंट माझा 26 आहे, तर त्याचा आपण हाफ केला तर ते 13 होत आहे. प्लस विथ 2 सेंटीमीटर सीम अलावन्स सोडलं तर मग मी इथे 15 सेंटीमीटरची इलास्टिक कट केले आणि ती आपण आता इन्सर्ट करणार आहोत. इलास्टिक इन्सर्ट झाल्यानंतर आपण बोथ साईडला स्टिच करून घेणार आहोत आणि हे आपलं फ्लेअर रेडी आहे. मी हा फ्रंट पॅटर्न राईट साईड फेसिंगने ठेवला आहे. त्याच्यावरती आपण आता हे बॅक साईडचं फ्लेअर ठेवणार आहोत आणि एका साईडून असं आधी पहिला आपण स्टिच करणार आहोत. एका साईडला स्टिच झाल्यानंतर असंच आपण दुसऱ्या साईडने सुद्धा स्टिच करून घेणार आहोत. हे आहे ते शोल्डर स्ट्रॅप आहे ज्याच्यामध्ये खूप जास्त खटपट करावी लागली आहे मला, बिकॉज इथे मी दोन्ही साईडने कट मारते आहे कारण याच्या आतमध्ये मी स्लीव्ज अटॅच करणार आहे आणि त्यानंतर फिनिशिंग द्यायला इझी पडावं म्हणून मी बोथ साईडने 1 सेंटीमीटरचा कट दिला आहे. इथे हे स्लीव्ज अटॅच करून घेतले आहेत. इथे बघू शकता तुम्ही एका साईडला स्लीव्ज अटॅच्ड आहेत. आता हे डिरेक्टली असंच आपण टॉपला अटॅच करून घेणार अँड देन मग जे 2 सेंटीमीटरचं पार्ट आहे ते आपण फ्लिप करणार वरून. त्याने स्लीव्सला फिनिशिंगसुद्धा चांगली येते आणि दिसायलासुद्धा चांगलं दिसणार आहे. बघा इथे स्लीव्स अटॅच झाले आहेत. तुम्ही इथे बघू शकता किती छान फिनिशिंग आले आहे. आता आपण इलास्टिक इन्सर्ट करण्यासाठी टनल बनवलं आहे, त्याच्यामधून आपण इलास्टिक इन्सर्ट करून घेणार आहोत आणि याने आपला स्लीव्सला खूप चांगला वॉल्यूम येणार. जसं की आपण ठरवलं होतं की पफ स्लीव्स बनवायचे आहेत. तर इलास्टिक इन्सर्ट झाली की आपले पफ स्लीव्स रेडी. मी इथे छोटीवाली इलास्टिक यूज केले आहे. पफ स्लीव्स आपले रेडी झाले आहेत. खूप छान दिसत आहेत ना. इथे मी लेस लावते आहे स्लीव्सना. हे साडीच्या काठाचं फॅब्रिक आहे जे मी लेससाठी यूज केलं आहे. नाव सी द फायनल रिझल्ट. दिस इज द फ्रंट पार्ट.